कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। रत्नागिरी जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 3 शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील 106 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची कसून तपासणी सुरू आहे। यामध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्या 3 शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे। निलंबित शिक्षकांमध्ये महावीर मिसाळ, प्रदीप मोरे आणि राकेश भंडारे यांचा समावेश आहे। या शिक्षकांनी केवळ 30% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते, मात्र नियमानुसार 40% दिव्यांग असल्यास वाहतूक भत्ता मिळतो। तरीही त्यांनी शासनाची दिशाभूल करून भत्त्याचा लाभ घेतला। या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता सर्वच संशयास्पद प्रमाणपत्रांची सखोल चौकशी केली जाणार आहे। या मोहिमेत चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून येत्या काळात आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।